शेतकऱ्यांनो, नावं ठेवणारे खूप भेटतील तुम्हाला, पण ते नावं ठेवणाऱ्यांच्या छाताडावर उभं राहून यश खेचून आणावं लागतं, तेव्हा आपण खरे लढवय्या होतो. शेती करताना तुम्हाला लय लोक आडवी येणार, लय लोक आडवी पडणार, नवे नवे घरचे पण तुमच्या वर विश्वास ठेवणार नाही. पण ज्याने विश्वास ठेवला तो शेतकरी आज लखोपती झालाय. हे काही जी काही मंडळी जमा झाली आहे, तुमच्याकडून कोणती फीस घेतली आहे का मी? बरं, चहा पाजलाय ना? म्हणायचं काय की आमच्याकडे फक्त प्रेम भेटणार आहे, त्या प्रेमाच्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला स्वावलंबी बनवणार आहे. तुमची खूप मोठी तक्रार असेल की आमचा फोन लागत नाही, आमचं ऑफिस सताड उघड आहे, आमच्या शेती सताड उघड्या, तुम्ही कधी पण येऊन माहिती घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आयतं आणि सोपं तुम्हाला कधीच काय भेटणार नाही. 50 रुपयाची गेम पण आता बंद झाली आहे, त्यामुळे तुम्हाला मेहनत करावी लागणार. जोपर्यंत तुम्ही शेतीला जपणार नाही, शेतीवरती प्रेम करणार नाही, तोपर्यंत हा पेढा पिकवू शकणार नाही. या शेतामधून आम्ही या वर्षी 86 टन माल विकलाय. 15 महिन्याची बाग आहे, अजून 40 टन माल बागेवरती आहे. साधारणतः आम्हाला 30 लाखाचं जे टार्गेट होतं त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटतील आणि आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत. आमचा शेतकरी समाधानी आहे, म्हणूनच तो बँड लावून आमचं स्वागत करतोय. अय झाकण झुल्या नावं ठेवणाऱ्या, तुझ्यासाठी लावलंय बँड?